हे हमखास होणारं भांडण आहे की उशीर झाला त्यांना यायला. आणि आज नाही आला तर उद्या येणार असं आणि पुरुषाने हे करणं की जुनं जुनं फ्रीज मध्ये काही संबंधच नाहीये. पुरुष मंडळी फक्त उघडत असतील फ्रीज, काही चॉकलेट मी करतो. म्हणजे उदाहरणार्थ कॉलला जर हे मराठीत हे सगळं कळलं असतं ना तर तिने एक मोर्चा काढला असता की माझा नवरा सगळीकडे हे सांगत फिरतोय की मी सगळी कामं करतोय, याचा अर्थ मी काहीच करत नाही का. माझी तर आता टेन्शन आलंय मला. ती जाणार आहे गावाला. तिने डिक्लेअर केलं आधीच की मी 26 एप्रिल ते 18 मे नाहीये. मी अशी तारीख इथे माझ्या फिक्स बसली आहे. आत्ता आपल्या सोबत आहेत नम्रता संभेराव आणि सारंग साठे. ते दोघंही ते इंटरव्ह्यू देतात. त्याचं कारण कुटुंब वगैरे तर आहेच आहेत पाठीमागे सपोर्टला, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे कामवाल्या ताई आहे. आणि त्यावरच आधारित एक सिनेमा येतोय नाच गं घुमा. तिसरं महायुद्ध झालं ना तर हे काम मला बायांच्या टंचाईमुळे होईल, लिहून ठेवा. सगळ्यांना माहिती आहे आता कोण काय काम करतंय, कसं करतंय ते. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या स्तरातल्या ज्या स्त्रिया आहेत ना, या म्हणजे गाणं ट्रेंडिंग झालंय आणि बरेच म्हणजे त्या पुढे येत आहेत, तर त्यांचा कुठेतरी कॉन्फिडन्स वाढलाय किंवा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा बदललाय असं वाटतं का? वाटतंय नाही, अगदी 100%. आमचं म्हणजे आपण म्हणतो ना की सुरुवात घरापासून झाली पाहिजे, तर तसंही झालेलं आहे. म्हणजे आमच्या आजूबाजूला युनिटमध्ये काम करणारे लोक आहेत, त्यांच्यापासूनच सुरुवात झाली. सेटवरच आम्ही असताना कित्येक लोकांना जाणीवा बदलत होत्या, तर त्यामुळे अगदी 100% बदल आहे. हो, म्हणजे मी अगदी सहमत आहे सारंग जे सांगतोय ते. कारण मी तर जगले ते कॅरेक्टर नाच गं घुमा या सिनेमात, जे मी कॅरेक्टर प्ले केले मदतनीस आशाताईंचं. त्यामुळे खूपच जास्त रिस्पेक्ट वाढलाय. आधीही होताच, आपण प्रत्येकाशी आपुलकीने आणि असंच वागतो, पण अजून जास्त बारीक सारीक गोष्टी असतात की सिनेमामध्ये कसं दाखवलं की तिचं एक आयुष्य आहे. मदतनीस जी आपल्या घरी जी कामाला जी बाई येते, तिचं एक आयुष्य आहे. तिचं एक सकाळचं तिची एक धावपळ आहे. ते करून ती कामावर येते, तिची 10 ते 7 ड्युटी करते आणि पुन्हा घरी जाऊन तिच्या मुलाबाळांचं सांभाळते, सगळं स्वयंपाक वगैरे करते, धुणी भांडी करते. त्यामुळे तिला 24 तास कामच करणं आहे. तर त्या जे काही बारकावे मधुगंधाताईने लिहिलेले आहेत सिनेमात आणि परेसरांनी जे काही दिग्दर्शन केलेलं आहे, तर ते सगळं त्यामध्ये असं ठाशीवपणे मांडलेलं आहे. त्यामुळे खूप छोट्या छोट्या गोष्टींची जाणीव होते यातनं की खूप गोड क्षण आहेत टिपलेले या सिनेमात. ते बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच की मला काय नेमकं सांगायचं आहे. पण खरंच फार गोड आणि सुंदर सिनेमा आहे. कॉमेडी आहे, कारुण्याची झालर आहे, विनोद आहे त्याच्यामध्ये, आणि काही भावनिक क्षणसुद्धा आहे. नातेसंबंधातली गोष्ट आहे आणि एक पिचलेला नवरा, त्याचं काय म्हणणं आहे या सगळ्या बाबतीत. सगळ्यात महत्वाचं पात्र आहे माझं बिचारा नवरा. असं सगळं आहे फार गोड. तर नक्कीच त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. ते कॅरेक्टर प्ले करताना म्हणजे त्यांचं भावविश्व काय असतं, म्हणजे सगळं सांगायचं म्हणणार नाही मी, पण 1-2 गोष्टी की अरे आपण याचा कधी विचारच केला नव्हता की हा त्या फेस करतायत किंवा हे त्यांनाही वाटत असेल. एक तर म्हणजे मी सिनेमामध्ये काम करण्याच्या आधी म्हणजे कॅरेक्टरचा अभ्यास म्हणून मला सरांनी विचारलं होतं की तुझ्या डोक्यात ती जी आशा आहे, ती जी मदतनीस आहे, ती साधारण काय असेल, कशी असेल, कसं बोलत असेल, कशी चालत असेल, तिची बोलण्याची ढब काय असेल, तिचे मॅनरिझम्स काय असतील, असे अनेक प्रश्न मला मोकाशी सरांनी विचारले होते. आणि मी त्याचा विचार केला आणि काही जरा ऑब्झर्वेशन तसं थोडंसं बरं असलं कारणाने मी काही बायकांना बघत होते. मी आमच्या सोसायटीमध्ये मी जेव्हा जात होते तेव्हा बायका कशा येत असतील, काय येत असतील. काही जणी खूप टापटीप यायच्या, अगदी तेल बिल चापून चोपून गजरा बिजरा माळून काही बायका यायच्या. पण काही बायका लांबून कामाला यायच्या, दिवसभरात 10 ते 12 घरची धुणी भांडी करायच्या, स्वतःकडे बघण्यासाठी वेळ नसायचा. त्यामुळे कसा तरी आपला एक आंबाडा घातला, निघालो, कशी तरी साडी खोचली, काही नाही केलं. म्हणजे मी खूप बारीक बारीक गोष्टींचा यासाठी अभ्यास केला होता की साधा पिन लावायलाही तिच्याकडे वेळ नाही आहे. पटकन कशी तरी गोल साडी गुंडाळली, पटकन कसं तरी आंबाडा बांधला. तर हे माझ्या लक्षात आलंय की त्या बायकांना स्वतःकडे बघण्यासाठी सुद्धा वेळ नसतो. इतक्या त्या त्यांच्या कामात गुंतलेल्या असतात, स्वतःसाठी, स्वतःच्या मुलांसाठी, स्वतःच्या नवऱ्यासाठी, स्वतःच्या घरासाठी त्या राबत असतात. तर या सगळ्यातनं त्यांना कुठेतरी स्पेशल, आपण किती स्पेशल आहोत, आपण किती खास आहोत, हे ह्यांची जाणीव करून देण्याचं फिलिंग म्हणजे हा सिनेमा आहे. बरोबर. मला आणि एक आणखीन त्यातली एक महत्वाची गोष्ट आहे की आपल्या घरात उदाहरणार्थ हे हमखास होणारं भांडण आहे की उशीर झाला त्यांना यायला. आणि आज नाही आला तर उद्या येणार. तर आता उशीर आपल्याला ते
अगदी साधं कारण वाटू शकतं, पण ते साधं आहे ना की ते त्यांच्या घरी सुद्धा तीच सगळी कामं संपवतात आणि आपण उठायच्या आधी ती घरातली ती सगळी कामं संपवून मग आपल्या घरी येऊन 4 ठिकाणी कामं करतात. तर त्यांच्या भावविश्वामध्ये त्याला वेगळं स्थान आहे. उशीर, लवकर, ह्या सगळ्या गोष्टींना वेळ पाळणे हे त्यांच्यासाठी खूप अवघड आणि कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. कारण आपण ज्या प्रकारे बाईक घेऊन फिरू किंवा आपण काय म्हणतात गाड्यांनी कुठेतरी पटकन आपण टॅक्सी बुक केली, तर ते त्यांच्या म्हणजे एका आपण म्हणतो इकॉनॉमी क्लासला ते अवघड असतं. आणि मग त्याच्यामधनं ते हे सगळं वेळा पाळतात, आपल्याहून चांगल्या वेळा पाळतात. तर ही जाणीव हा सिनेमा बघून नक्की होईल तुम्हाला सगळ्यांना. आणि मला काय वाटतं सारंग, आपण कधी कधी असं होतं बघ, आपल्याला कामावर जायचं तर माझ्या बाबतीत तरी होतं की समजा आता माझी 10ची शिफ्ट आहे, मी 8-8:30चा अलार्म लावते, 8चा अलार्म लावला, मी 8:30ला उठते, 10-10 मिनिटाचं ते वाजत असतं. मला नाही वाटत की जे आपल्या मदतनीस ताई असतील त्यांच्याकडे हा चॉईसच नाहीये असं मला वाटतं. म्हणजे आपल्याला त्याच्यामुळे कदाचित 10ची मी 11 वाजता सेटवर पोहोचू शकते, पण त्यांच्याकडे, आणि हे का होऊ शकतं की मी एक अर्धा तास विचार करते की मी झोप काढते, पण त्यांना हा ऑप्शनच नाहीये. त्यांना उशीर यासाठी होतो कारण त्यांना त्यांच्या घरची काही कामं असतात, आणि जिकडे 4 ठिकाणी कामाला जातात तिकडे एखाद्या मालकिणीने एक काम एक्स्ट्रा सांगितलेलं, बेसिन घासून आज जरा तेवढं पुसून घेशील का, घरी गेले त्यांचं सगळं टाइम. हा म्हणजे कधी कधी मलाही, मी माझ्या मदतनीसला सांगते की कोमल जरा ते खालचं जरा पुसून घेशील का, किचन ओट्याचं जे खाली ओघळ आले ते जरा पुसून घेशील का. तर त्यात ती हो ताई असं कधी होत नाही तिचं, तिला हे तिचं कॅल्क्युलेशन सुरू असतं की मला हे काम संपवून मला पुढच्या घरात जायचंय. ते आपण विचार केला पाहिजे असं ते या सिनेमानंतर लोक विचार करतील नक्की. नक्कीच नक्कीच. ट्रेलर मध्ये हे आहे ना की मी एकटा काय काय करू, मी एकटी काय काय, असं सारंगसाठी घरी काय काय करतो काढून ठेवलंय, हे तर म्हणजे बेस्ट आहे. आणि पुरुषाने हे करणं की जुनं फ्रीज मध्ये काही संबंधच नाहीये, पुरुष मंडळी फक्त उघडत असतील फ्रीज, काही चॉकलेट पाण्याची, पण हे सारंग खऱ्या आयुष्यात सुद्धा सारंग हे करतो, हेच मला सांगायचं की जुनं सगळं काढून ठेवलेलं आहे मी. आणि वाक्य जुनं वाला तुझं आहे का? नाही ते परेश सरांचंच आहे, पण परेश आणि मी तसे त्याबाबत सिमिलर आहात. तर सारंगसाठी घरी काय काय करतो की जसं ट्रेलर मध्ये आहे सगळं करतो, जे एक बाई सुद्धा करणार नाही तेही सगळं करतो. मी रोज स्वयंपाक असं म्हणजे तुझ्यावर असं खरं कधी झालं की अरे मी किती काय काय करू? नाही असं नाही होत, कारण काय पॉला 2-4 गोष्टींच्या बाबत मला, आमच्या घरी खरं उलट्या गोष्टी आहेत. म्हणजे उदाहरणार्थ पॉलाला जे हे मराठीत हे सगळं कळलं असतं ना, हो, तर तिने एक मोर्चा काढला असता नाही, की माझा नवरा सगळीकडे हे सांगत फिरतोय की मी सगळी कामं करतोय, याचा अर्थ मी काहीच करत नाही का? त्याच्यावर असं मला म्हणू शकते ना की पगार कोण देतोय तुला? ती आमच्या कंपनीचे सीईओ आहे, त्याच्यामुळे ती धंदा सांभाळते. पण त्याबरोबर ती बाकीची पण, म्हणजे आता उदाहरणार्थ बिलं मी नाही भरत, ते तिला माहिती असतं. एक रकमी जॉईंट अकाउंटमध्ये पैसे जातात आणि मग ती तिकडून बिलं भरतात. तर अशा काही कामाची आम्ही वाटप केलेलं आहे. पण एक म्हणजे 2 जे आपण बायकांची कामं असं म्हणून उगीच कॅटेगराईज केलेलं आहे, त्यातल्या 2 जबाबदाऱ्या मी घेतलेल्या आहेत 100%. ते म्हणजे कपाटा आवरणे वगैरे, मला भयंकर आवडतं, कपड्यांची आवड म्हणजे हे एपिक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वयंपाक करणे, म्हणजे ब्रेकफास्ट आणि डिनर, ह्या 2 गोष्टी मला बनवायला आवडतात. मी बनवतो. क्या बात आहे. पण डवा नाही बनवत, ते मला कामाला जायच्या आधी गडबड नाही आवडत. घरी कसं, म्हणजे आधी कसं इक्वेशन होतं तुझ्या घरी ज्या मदतनीस आहेत, आणि आता हा सिनेमा केल्यानंतर ते कसं बदललं? नाही, मी फार तशी बरी वागते, मी वाईट म्हणजे ऑफकोर्स मुक्ताताई पण माझ्याशी खूप चांगलं वागली सिनेमात असतं असं नाही, पण एक आपल्याला जाणवतं ना, पण जाणीवा झाल्यात. मी म्हणलं जाणीव झाली या गोष्टीची की काय त्यांचं होत असेल, लेट येण्यामागची त्यांची कारणं काय असू शकतात, ह्याचा विचार खरंच मी केला नव्हता. सिनेमा बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं, जेव्हा मधुगंधाताईने ती स्क्रिप्ट लिहिली, ती संहिता लिहिली आणि त्याच्यामध्ये तिने जी मांडणी केली त्या गोष्टींची, की काय त्यांचं लाईफ असेल, कुठल्या चाळीमध्ये राहत असतील, कुठल्या पद्धतीने कधी नळाला पाणी येतं, कधी पाणी येत नाही, कधी आंघोळ करून निघावं लागत असेल की नाही, आणि इथनं सुरुवात आहे. तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची जाणीव कुठेतरी आतमध्ये ती मुरत गेली, आणि मग कळत गेलं की ठीक आहे, 4 कामं नाही केली तरी चाल. मी माझ्या मदतनीसला सांगून ठेवलंय सारंग की तिला मी स्वयंपाक आणि भांडी दिली नाहीयेत, बाकी डस्टिंग, टॉयलेट, बाथरूम सगळं ती सगळं सांभाळते. मी तिला सांगितलंय 2-2, 3-3 दिवसांनी केलंच पाहिजे हे काम. तुला जेव्हा वाटतं, जे वाटतं ते कर, पण महिन्याभरात सगळं कव्हर कर. मग तू ते 15 दिवसात कर, ते 2 दिवसात कर, नाही तर 20 दिवसात कर.
म्हणजे मी तिला तेवढी फ्लेक्झिबिलिटी दिली आहे. मी तिला हे म्हणत नाही की शनिवार रविवार बाथरूम घासलंच गेलं पाहिजे, असं माझा अजिबात अट्टहास नाही आहे. तिच्यानुसार तुला जसं जमेल झेपेल तसं तू काम कर. सिनेमा जेव्हा झाला म्हणजे तुमच्या घरी काम करणाऱ्या ज्या मदतनीस असतील त्यांच्या काय रिॲक्शन होत्या? म्हणजे माझ्या ज्या ताई आहेत ना, तर त्या इंग्लिश भाषिक आहेत. म्हणजे त्या आहेत बिहारी, पण त्या कॅथलिक इकडे मुंबईत चाळीत वाढलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे त्या इंग्लिश बोलतात आणि त्या कधी मराठी सिनेमे त्यांची मुलं अस्खलित मराठी बोलतात, कारण सेकंड जनरेशन आहे. पण त्यांना थोडंफार येतं. तर त्यांच्या मुलांची ॲक्च्युली रिॲक्शन अशी आली की मी त्यांना म्हटलं होतं की आम्ही सगळे आमच्या घरी ज्या मावशी काम करतात त्यांना घेऊन सिनेमाला जाणार आहोत. तर तेव्हा त्यांचं घरात एक लग्न आहे. तर त्यांची मुलं अशी म्हटली की आई तुझ्यावर सिनेमा बनवलाय, तू जायचंच, काही झालं तरी हे लग्नाचं आम्ही सांभाळतो. क्या बात. तर त्याच्यामुळे उलट त्यांच्या मुलांनी आम्हाला फोन करून सांगितलं की तुम्ही काही झालं तरी आमच्या आईला कन्व्हिन्स करा की ती येणार आहे सिनेमाच्या ह्याला स्क्रीनिंगला. तर मी त्यांची रिॲक्शन माझ्यासाठी खूप मोलाची होती. क्या बात आहे, क्या बात. माझी तर आता टेन्शन आलंय मला. ती जाणार आहे गावाला. तिने डिक्लेअर केलं आधीच की मी 26 एप्रिल ते 18 मे नाही आहे. मी अशी तारीख इथे माझ्या फिक्स बसली आहे. त्यामुळे तिने ठरवलंय की ती फॅमिली सोबत बाहेर जाणार आहे. कारण त्यांचं पण आहे ग, त्यांचं एक त्या कंटिन्यू काम करत असतात आणि एक कुठेतरी आपल्याला एक काय म्हणूयात एक आरामाची गरज असते, थोडी आउटिंगची गरज असते. तर ती बाकी त्यांना कामाच्या वेळेस घेता येत नाही. पण या सुट्ट्यांमध्ये एप्रिल आणि मे महिन्याच्या जी उन्हाळ्याची सुट्टी जी आपली काय म्हणूयात नॅशनल जी आपली ठरलेली जी आहे गोष्ट एप्रिल मेची, तर त्यांना ती करावी लागते आणि मी तिला काही अडवलं नाही. त्यामुळे ती तिचं आयुष्य जगतेय, तिला तिचं जगू दे, हेच तिचं सेलिब्रेशन आहे. आणि तिला मी आल्यानंतर नक्की सिनेमा दाखवीन. हा म्हणजे आपण एक शेवटचा फोनो घेऊ की आतापर्यंत तुम्हाला ज्या ज्या म्हणजे सेटवर घरामध्ये ज्या ज्या मदतनीस आहेत तर त्यांना आपण एक ग्रॅटिट्यूड म्हणून की तुम्ही काय सांगाल की कधी म्हणजे समजा काहीतरी चुकलं असेल किंवा काहीतरी वाजलं असेल तर सॉरी म्हणा किंवा एक ग्रॅटिट्यूड छान. माझ्या हास्य जत्रेच्या सेटवरच्या ज्या सगळ्या मावश्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आणि माझ्या घरातली जी माझी कोमल आहे तिच्यासाठी सुद्धा मला हे सांगायचं आहे की तुम्ही बिनधास्त राहा, टेन्शन घेऊ नका, मालकिणींचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही खूप सुंदर काम करत आहात, तुम्ही आमच्यासाठी खूप स्पेशल आहात, तुम्ही खूप खास आहात. तुमच्यामुळे आम्ही काम करू शकतो. आमचा जो दिवसभराचा थकवा आहे तो संध्याकाळी जेव्हा घर साफ दिसतं, तो घर साफ बघितलेलं घर बघूनच तो थकवा निघून जातो. तर हे जे रिलीफ करण्याचं जे काम आहे ते तुम्ही करताय आणि आमचं आयुष्य सोपं करताय, साफ करताय, आमचं आयुष्य स्वच्छ करताय. त्याबद्दल थँक्यू सो मच. बस मला त्यांना थँक्यू म्हणायचं आहे. दॅट्स इट. मी माझ्या ताईंसाठी इंग्लिशमध्ये मेसेज देतो, कारण त्या इंग्लिश बोलतात. त्यामुळे की लीना दीदी, थँक्यू सो मच फॉर वॉट एव्हर यू हॅव डन सो फार. आर कॅट्स फील लाईक यू आर देअर ग्रँडमदर अँड दे लव्ह यू सो मच अँड it's only because of you we can travel so much and do so many things in life. We wouldn't have been able to travel, especially with the cats. So thank you for taking care of our cats, and most importantly, please start having breakfast with us. Don't pack your own breakfast. We make breakfast every day. Please having food with us. Thank you. थँक्यू व्हेरी मच. तर हा सिनेमा 1 मेला चित्रपटगृहात येतोय, तर सगळ्यांनी जाऊन नक्की बघा. मी तर म्हणेल आपापल्या कामवाल्या ताईंना घेऊन जाऊन सोबत बघा. Yes. आणि थँक्यू सो मच तुम्ही लाईमलाईट मध्ये आला. थँक्यू प्रणिता. Thank you so much.